नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करियर कॅम्पस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सध्या सरकारी नोकरीचं स्वप्न बघत आहे की आपल्याला एक सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ज्या काही सरकारी नोकऱ्या असतात आणि सध्या कमीत कमी वेळामध्ये सरकारी नोकरी आपल्याला कशी मिळाली पाहिजे त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहे। सरकारी नोकरी म्हटलं तर लोकांना असं वाटतं की ग्रॅज्युएशन नंतर आपण त्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केला पाहिजे, पण तसं नाही आहे। तुम्ही फक्त 10वीच्या बेसिसवर, जर तुम्ही आता लगेच 10वी पास झालेले असाल किंवा तुम्ही 12वी पास झालेले असाल तरी सुद्धा तुम्ही छान अशा सरकारी नोकरीसाठी तयारी करू शकता आणि 2025 आणि 2026 ची जे सरकारी नोकरी आहे ते तुम्ही घेऊ शकता। त्याबद्दल आपण पूर्ण माहिती या व्हिडिओतून घेणार आहे। आणि ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थी त्यांना तर डेफिनेटली गव्हर्नमेंट जॉब किंवा सरकारी नोकरी जी आहे ते त्याचं प्रिपरेशन करतातच। तर आज आपण बघूया की कमीत कमी वेळामध्ये म्हणजे 6-8 महिने किंवा 1.5 वर्ष 2 वर्ष या कमी कालावधीमध्ये तुम्हाला एक सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि ती कशी मिळू शकते, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला नोकऱ्या मिळू शकते सरकारी, 10वीच्या विद्यार्थ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण कसं प्रिपरेशन केलं पाहिजे आणि कुठल्या सरकारी नोकरी राहतात सगळी आपण पूर्ण माहिती घेऊया। तर करियर कॅम्पसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपलं एक ऑफलाईन इन्स्टिट्यूट आहे, आपले इथे क्लासेस होतात, भांडे प्लॉट चौक नागपूरला इथे आपले क्लासेस होत असतात। मी तुम्हाला पूर्ण माहिती याबद्दल देत असतो। तसं बघा, आपण जनरली फोकस करूया बँकिंग क्षेत्राकडे, कारण बँकिंग क्षेत्रामध्ये खूप अशा वॅकन्सी निघत राहतात दरवर्षी वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून, जसे की SBI झालेला आहे, IBPS मध्ये वेगवेगळ्या सरकारी बँकांचं नोटिफिकेशन येत असते। RRB म्हणजे ग्रामीण बँका असो किंवा आपलं RBI असो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा LIC असो, अशा इन्शुरन्स आणि बँकिंग या सेक्टरमध्ये विविध जागा ज्या आहेत दरवर्षी निघत राहतात। त्याच सोबत SSC मध्ये SSC CGL CHSL MTS आणि GD कॉन्स्टेबल। तर आज आपण बघू सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याजवळ काय वॅकन्सीज, काय अपॉर्च्युनिटीज आहे आणि फ्युचरमध्ये काही महिन्यानंतर येणाऱ्या पण वॅकन्सी आपण आज पूर्ण माहिती घेऊन घेऊ, त्यासाठी आपला हा व्हिडिओ आहे। तर बघा, सगळ्यात आधी जर आपण बघतो म्हटलं तर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आपल्याला खूप अशा चांगल्या जागा निघालेल्या आहे। तर आता बघा, यामध्ये मेगा भरती निघालेली आहे SSC CGL च्या माध्यमातून। खूप जे विद्यार्थी आहेत ते या वॅकन्सीची वाट बघत असतात। तर आपल्याकडे 14,582 जागांची मेगा भरती निघालेली आहे। फॉर्म भरणे अजून पण चालू आहे। हा जो फॉर्म आहे जे ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत त्यांनी भरायला हवा, ते विद्यार्थी भरू शकतात। तर बघा, आपल्याकडे ऑनलाईन फॉर्म चालू झालेला आहे 9 तारखेपासून जून महिन्याचा आणि 4 जुलैपर्यंत हा फॉर्म राहील। अजून पण आपण हा फॉर्म भरू शकतो। आणि आपल्याला महत्त्वाचं म्हणजे टियर 1 ची एक्झामिनेशन जी आहे ती आपला 13 ऑगस्टला राहणार आहे। अजूनही आपल्याकडे 3-4 महिने आहेत, ऑगस्ट मध्ये, आता जुलै आणि ऑगस्ट मध्ये। तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी त्यांच्या या एक्झामसाठी चांगलं तयारीला लागा। आणि नंतर मग डिसेंबर मध्ये जी आहे ती मेन्स एक्झामिनेशन म्हणजे टियर 2 ची एक्झामिनेशन होणार आहे। ही झाल्यानंतर लगेच बघा, यावर्षी 2025 मध्ये खूप असं छान वर्ष लागलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची तयारी करायची आहे। CGL झाल्यानंतर लगेच आपल्याकडे आलेलं आहे CHSL, जे आता हे 23 तारखेपासूनच नोटिफिकेशन आलेलं आहे। CGLचं नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यामध्ये 3131 जागा आलेल्या, या पण जागा चांगल्या आहे। यामध्ये हे फक्त 12वीचे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना आता नुकतंच 12वी कंप्लीट झालेलं आहे ते सुद्धा विद्यार्थी याचा फॉर्म भरू शकतात SSC CHSL चा। बघा, याची जर आपण तारीख पाहिली तर हे आहे 23 तारखेपासून, म्हणजे आता लगेच 3-4 दिवसाआधी जे आहे त्यांचं फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे। 18 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे। टियर 1 ची जे एक्झामिनेशन राहील ते आपली सप्टेंबर महिन्यामध्ये राहणार आहे, 8 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत। आणि नंतर मग टियर 2 ची एक्झामिनेशन राहणार। तर यासाठी पण आपल्याला बरेच ते 3-4 महिन्याचा टाइम आहे। 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण भरपूर अभ्यासक्रम कव्हर करू शकतो आणि या पण एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो। जे विद्यार्थी 12वी झालेला आहे नुकतंच, त्यांनी डेफिनेटली या एक्झामकडे टार्गेट करावं, कारण ही एक्झाम सोपी असते आणि त्यातल्या त्या सिलेक्शन झाल्यानंतर छान पोस्ट पण राहते, जसे की लोअर डिव्हिजन क्लर्क आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहे, अशा पोस्ट यामध्ये राहतात। आणि लगेच आता तर मी पुन्हा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांचं फक्त 10वी झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी फक्त 10वी आता पास केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक गव्हर्नमेंट जॉब म्हणजे सरकारी नोकरीचे स्वप्न तुम्ही साकार करू शकता। फक्त 10वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शनच्या मार्फत आपल्याला MTS आणि हवालदार याच्या जागा मिळतात। आता सध्या तर आपल्याला 1000 जागा दिसतात, या फक्त ना फक्त हवालदार या पदासाठी आलेल्या आहे। MTSच्या जागा अजून पण त्यांनी दिलेल्या नाहीये, म्हणजे यापैकी याच्यामध्ये आणखी काही ना काही वाढ होणारच आहे आणि डेफिनेटली एक चांगल्या मोठ्या जागा आपल्या समोर दिसणार आहे। MTS तर लगेच काल
काल आलेलं नोटिफिकेशन आहे. तर या 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जाणून या फॉर्मला भरावा आणि एक्झाम खूप सोपी असते, सिंगल एक्झामिनेशन असते. बघा 26 तारखेपासून ते 24 जुलै पर्यंत आपल्याला फॉर्म फिलिंग करायचे. सिंगल एक्झामिनेशन असते, एकच एक्झामिनेशन राहील. 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत ही एक्झामिनेशन चालेल आणि या सिंगल एक्झामिनेशनच्या बेसिसवर तुम्ही एक सरकारी जॉब घेऊ शकता. हे असं क्षेत्र आहे विद्यार्थी मित्रांनो 2025 खूप चांगलं लाभलेलं आहे आपल्या गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सीजसाठी, कारण यामध्ये खूप नंबर ऑफ व्हॅकन्सीज आपल्याकडे येत आहे. ज्या विद्यार्थ्यांचं 10वी झालेलं आहे, 12वी झालेलं आहे ते विद्यार्थी सुद्धा गव्हर्नमेंट जॉबची तयारी करू इच्छित असेल तर तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊ शकते 2025 आणि 2026 मध्ये. या सोबतच एक क्षेत्र आणखी आहे जे बँकिंग अँड इन्शुरन्स आपण म्हणतो. या क्षेत्रामध्ये खूप नंबर ऑफ वॅकन्सी येत राहतात दरवर्षी. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 तरी वॅकन्सीज तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. 10 तरी फॉर्म तुम्हाला भरावं लागेल आणि त्यापैकी एखादी एक्झामिनेशन आपल्याला टार्गेट करायची आहे. एक तरी एक्झामिनेशन आपली निघाली म्हणजे आपलं स्वप्न जे आहे ते पूर्ण होत असते. तर बँकिंग मध्ये नुकताच निघालेला जर पाहू आपण तर एसबीआय पीओच्या 5441 जागा 541 जागा ज्या आहेत ते आत्ताच नुकत्याच एसबीआय पीओच्या आलेल्या आहे. आणि यांचे जे चेअरमॅन आहे एसबीआयचे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये की पुढच्या काळात म्हणजे 2025च्या शेवट किंवा 2026च्या सुरुवातीला आपण 18,000 जागा, म्हणजे 18,000 जरी जागा म्हटलं बँकिंग क्षेत्रात एक खूप मोठा एक आकडा आपल्या समोर आलेला आहे. तर येणाऱ्या काळात सुद्धा 18,000 जागा आणि कमीत कमी जे ऑफिसर लेवल आहे त्याच्यात 3,000 आणि जवळपास 10 ते 12,000 जे आहे ते क्लरिकलच्या पोस्ट आपल्याला समोर दिसू शकतात. म्हणजे आपण आतापासून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, कारण आतापासून जर आपण अभ्यासाला लागू तर येणाऱ्या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या आपण डेफिनेटली त्यामध्ये आपण जॉब घेऊ शकतो. आणि लगेच हे झाल्यानंतर पुढचं बघा आयबीपीएसचं कॅलेंडर दरवर्षीच आपल्याला दिसतात. सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्येच येऊन जातात. आयबीपीएसचं कॅलेंडर सुद्धा जाहीर झालेलं आहे. तर बघा यावर्षी थोडासा चेंज झालेला आहे. आयबीपीएस पीओ आणि क्लरिकलला सध्या कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणतो. या जागा आधी राहणार आहे आणि ग्रामीण बँकेच्या म्हणजे आरआरबीच्या ज्या जागा होतात त्यानंतर राहणार. तर काही फरक पडत नाही आहे. बघा आयबीपीएस पीओ मध्ये आयबीपीएस पीओ असतो त्यालाच मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणतो आपण. 17 ऑगस्ट पासून आपली एक्झामिनेशन राहणार आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर असतात जसे की मार्केटिंग ऑफिसर आहे, आयटी ऑफिसर आहे, लॉ ऑफिसर, लीगल ऑफिसर आहे, राजभाषा आहे. यांचे जे स्पेशल ऑफिसर असतात तो 30 ऑगस्टला राहणार आहे. आणि ज्याला आपण आयबीपीएस क्लरिकल म्हणतो, जे आपल्याकडे 11 बँक आहे सरकारी त्यांच्या क्लरिकल पोस्टसाठी 4 ऑक्टोबर पासून जे आहे ते आपलं परीक्षा राहणार आहे प्रिलिम्सची. नंतर मेन्सची एक्झामिनेशन, लगेच त्यानंतर ग्रामीण बँकेचे नोटिफिकेशन राहणार आहे. ग्रामीण बँक आपल्याला 22 नोव्हेंबर पासून आपला पेपर सुरू होईल. स्केल 1 आपण भरत असतो विद्यार्थी, स्केल 2 आणि स्केल 3 हा एक्सपिरियन्स लोकांसाठी असतो. ऑफिस असिस्टंट जे आहे ते 7 डिसेंबर पासून जे आहे आपले 6-7 पासून आपले एक्झामिनेशन सुरू होणार. तर विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशन येण्याचं वेट नका करू, कारण जे बँकिंगचे विद्यार्थी असतात बँकिंगचा जो एक्झामिनेशन असतात जे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी भरू शकतात. लगेच कालच्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला LICचं नोटिफिकेशन दिसून येतात, हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचं. तर ते पण एक मोठं नोटिफिकेशन आलेलं आहे. आपल्याकडे वॅकन्सीज खूप राहतात. नोटिफिकेशनचा बिलकुल वेट करू नका, कारण ज्या डेट दिलेल्या आहेत त्या डेटवर त्या तारखेवर हमखास पेपर होणार आहे. आणि आपण जर वाट पाहत राहू तर बाकी सगळे जे आहे ते सामोर चालले जाईल आणि आपल्याला कुठे ना कुठे आपण वाटच बघत राहू. तर वाट न बघण्यापेक्षा आताच तयारीला लागा. करिअर कॅम्पस तुम्हाला या पूर्ण विषयांची पूर्ण बँकिंग आणि SSC बद्दल पूर्णपणे तुम्हाला प्रिपरेशन करून देईल. त्यामध्ये अपडेटेड स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज, प्रॅक्टिस मॉक सगळ्याच्या सगळ्या जे आहे ते आपण पूर्ण 360 डिग्री प्रिपरेशन करिअर कॅम्पसमध्ये करून घेत असतो. करिअर कॅम्पसच्या माध्यमातून जर आपण नागपूर या शहरातून पाहिलं तर नागपुरातून सगळ्यात जास्त सिलेक्शन देणारे इन्स्टिट्यूट म्हणजे करिअर कॅम्पस. दरवर्षी बँकिंग, SSC आणि रेल्वे यांचा जर आपण कंबाईन रिझल्ट जर पाहिला तर 100 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी करिअर कॅम्पसच्या माध्यमातून दरवर्षी सिलेक्ट होतात. काही विद्यार्थ्यांचे यश जे आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो. काही खूप आपल्याकडले जे विद्यार्थी आहे खूप विद्यार्थी 2024 आणि 25 मध्ये सिलेक्ट झालेले आहे. कसे ते वेगवेगळ्या पोस्टवर आहे, त्यांचे स्वप्न कसं पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पण त्यांच्याप्रमाणे स्वप्न पूर्ण करू शकता. तुम्ही करिअर कॅम्पसशी जुडा, छान अभ्यास करा. मी पूर्ण तुम्हाला यांची माहिती देतो. जसं की आपण सिलेक्शन पाहिलं तर हे आपले SSCचे सिलेक्शन आहे, लेटेस्ट काही 2024चे वगैरे सिलेक्शन. शुभम भट्टाचार्य सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर. आता मी तुम्हाला ही सिलेक्शन थोडे फास्ट मध्ये दाखवतो, कारण खूप आपल्याकडे सिलेक्शन 2024 आणि 2025 मध्ये आलेले आहे. त्यानंतर जर पाहिला आपण तर हर्षला खापेकर आहे, सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर आहे, SSCच्या माध्यमातून मोठ्या पोस्टवर लागलेले आहे. जितेश दुर्गे
कस्टम एक्साइज इन्स्पेक्टर सध्या चेन्नईला पोस्टिंग आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर पुढे आपल्याकडे पलाश मस्के टॅक्स असिस्टंट आहे, SSC CGLच्या माध्यमातून आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण तर पलाश मस्के नंतर आहे बादल कोरेकल पोस्टल असिस्टंट आहे SSCच्या माध्यमातून. हे ॲस्पिरंट टू ऑफिसरची जर्नी यांची, जे विद्यार्थी एक विद्यार्थी म्हणून आले आणि आता ते ऑफिसर म्हणून सध्या वर्किंग आहे. बादल कोरेकर नंतर जर आपण बँकिंगमध्ये म्हटलं तर बँकिंगमध्ये पण खूप मोठा वाटा करिअर कॅम्पसचा आहे सिलेक्शनमध्ये. करिअर कॅम्पसचे 2025चे सिलेक्शन आणि 2024चे म्हणजे लेटेस्ट सिलेक्शन मी दाखवत आहे तुम्हाला. खूप असे सिलेक्शन करिअर कॅम्पसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे झालेले आहे. जसे की आपण पाहतो की स्नेहा निखार जसं IDBI बँकमध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे. पुढे जर पाहिलं आपण तर सायली नरसे 2025चा PO जो आता एप्रिल महिन्यामध्ये रिझल्ट लागला, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या वर्किंग आहे सायली. त्यानंतर पुढे मी थोडं फास्ट पण घेतो. मिनल जे आहे 2025 PO बँक ऑफ महाराष्ट्र. श्रुतिका आहे RRB PO 2025 ऑफिस असिस्टंट. पायल आहे 2025 IBPS PO बँक ऑफ महाराष्ट्र. पुढे IBPSच्या माध्यमातून आहे जो सौरभ जो आहे तो आपल्या याच्यामध्ये त्याने SBI असिस्टंट मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. वेगवेगळ्या मेन्स फेल व्हायचा पण त्यानंतर त्याने कंटिन्यूअस ठेवलं आपलं प्रिपरेशन, पण एकदा त्याने जिद्द सोडली नाही आणि शेवट तो लागलाच लागला. SBI बँकमध्ये तो असिस्टंट म्हणून वर्क करताय सौरभ. अक्षय भुसारी या विद्यार्थ्याने 2 वॅकन्सीज आपल्या काढलेल्या आहे, IBPS PO आणि IBPS क्लरिकल. आणि डेफिनेटली IBPS PO वर त्याने जॉईनिंग घेतलेली आहे बँक ऑफ इंडियामध्ये. अक्षय भुसारी 2025चा आहे. ह्या त्यांचा कंबाईन फोटो आहे सिलेक्शनचा, म्हणजे जे फेलिसिटेशन प्रोग्राम होतो. हर्षला तितरमाले 2024 लगेच म्हणजे आता 2024 आणि 25चे सिलेक्शन, असे खूप असे सिलेक्शन जे आहे ते करिअर कॅम्पसच्या माध्यमातून हे बँकिंगचे सिलेक्शन आहे ॲस्पिरंट टू ऑफिसर बनण्यापर्यंत. प्राची गायकवाड आहे IBPS क्लरिकल 2024. त्याच्यानंतर सुधांशु आहे, दिव्यांशु आहे आपल्याकडे RRB PO ग्रामीण बँकमध्ये ऑफिसर आहे VKGB मध्ये. त्यानंतर आहे प्रतीकने आपलं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर प्रोव्हिजनरी ऑफिसर आणि स्पेशलिस्ट ऑफिसर दोन्ही पोस्ट काढलेले आहे. त्यानंतर पुढे प्रणय पाटील आहे SO स्पेशलिस्ट ऑफिसर 2024. त्याच्यानंतर उर्वशी SBI क्लरिकल ज्युनियर असोसिएट म्हणतो. विक्रम मस्के SBI क्लरिकल. त्याच्यानंतर हर्षल आहे IBPS क्लरिकल 2024. हे लेटेस्ट सिलेक्शन आहे पूर्ण 2024 आणि 25चे. त्यानंतर जर पाहिलं तर अमीश 2024 मध्ये IBPS क्लर्क. अश्विनी गोटेकर IBPS PO 2024चं सिलेक्शन आहे, इंडियन बँकमध्ये वर्किंग आहे सध्या. ऋतुजा जे आहे ते IBPS PO 2024 मध्ये. आणि आताच्या याच्यामध्ये यांचा कंबाईन फोटो जो आहे तो. आणि आता जर पाहिलं तर लेटेस्ट सिलेक्शन मधून आणखी SBI क्लरिकल मधून आहे स्वप्नील सावंग, लेटेस्ट 2025चा. आता 1 महिन्या आधी रिझल्ट आलेला आहे, आणखी खूप रिझल्ट आहे याच्यामध्ये. त्यानंतर जो आहे तो आपला प्रतीक मोहतुरे आहे 2025च्या SBI क्लरिकलचा. असे वेगवेगळे असंख्य सिलेक्शन जे आहे ते दरवर्षी करिअर कॅम्पस देत असतो आणि नागपूरमधून सगळ्यात टॉप सिलेक्शन जे देत असतो करिअर कॅम्पसच्या माध्यमातून होत असते. तर यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याकडे एक ऑफलाईन बॅच असते. त्या ऑफलाईन बॅचमध्ये आपण पूर्ण 6-8 महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन करून घेतो, त्यांना गायडन्स देत असतो, अपडेटेड स्टडी मटेरियल देत असतो. या सगळ्या गोष्टीमुळे या विद्यार्थ्यांना कुठेतरी एक दिशा मिळते आणि या दिशेच्या माध्यमातून आपल्या प्रयत्नातून हे विद्यार्थी सिलेक्ट होतात. तर पुढे जर पाहिलं तर बघा अशा प्रकारचे हे पूर्ण सिलेक्शन जे आहे ते 2024-25 ते IBPS PO मध्ये असो, IBPS मध्ये असो, बँकिंग इन्शुरन्स मध्ये असो, SSC मध्ये असो, रेल्वे मध्ये असो, MSCB मध्ये असो, असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 10वी-12वी झालेले विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी त्यांचे यश आता ते झळकत आहे. करिअर कॅम्पसचे जे विद्यार्थी होते त्यांना आता जे गव्हर्नमेंट जॉब जो आहे तो मिळालेला आहे सरकारी नोकरीमध्ये. अशी आपल्याकडे एक बॅच असते कॉम्प्रिहेन्सिव्ह, ज्यामध्ये आपले एक विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स दिलेलं जाते आणि एक कॉम्पिटिशन राहते की आपण या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन केलं पाहिजे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून वगैरे. अशी तुम्हाला ऑफलाईन बॅच मिळेल. भांडे प्लॉट चौक इथे आपलं नागपूरला हे आहे क्लास आहे. असे अपडेटेड स्टडी मटेरियल मिळतात तुम्हाला. जसं DI जरी म्हटलं बँकिंग हायर लेवल पर्यंत DI, SSCचं जर म्हटलं तर आपण ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर GK GS चे पूर्ण सब्जेक्ट असे अपडेटेड, कारण ट्रेंड बदलत चाललेला आहे. या बदलत्या ट्रेंडमध्ये तुम्हाला अपडेटेड स्टडी मटेरियल सोबतच अभ्यास करावा लागेल आणि शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून अभ्यास करावा लागेल. तर असं तुम्हाला एक अपडेटेड स्टडी मटेरियल जे आहे ते करिअर कॅम्पसच्या माध्यमातून मिळत असते. पूर्ण विषय आपल्याकडे शिकवले जातात. त्यानंतर आपल्याकडे जो आहे तो इंटरव्ह्यू पॅनल आहे, म्हणजे जे IBPS चे विद्यार्थी आहे ऑफिसर ग्रेडसाठी त्यांना एक शेवटचा टप्पा, खूप महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू असतो, मुलाखत असते. तर यासाठी आपल्याकडे जे अनुभवी तज्ज्ञ जे आहे
पॅनलिस्ट येत असतात, ज्यांनी 100 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे जे मॉक इंटरव्ह्यू घेतलेले आहे आणि सिलेक्ट झाले. मी यांचा फोटो दाखवलाच आहे श्रुतिकाचा, कारण ही पण आरआरबी क्लरिकल आरआरबी पीओ म्हणून जे आहे ते वर्क करत आहे. तर आता हे जे असे आपले इंटरव्ह्यू मॉक होतात आणि शेवटच्या टप्प्यासाठी पण आपण खूप मदत करतो. तर असं जर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह जर तुम्हाला तयारी करायची असेल आणि 2025 किंवा 2026 मध्ये जर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल सरकारी नोकरीचं, तर तुम्ही नक्कीच करिअर कॅम्पसशी जुडा. आपण नवीन बॅच पण लॉन्च केलेली आहे. 1 जुलै 2025 रोजी आपली बॅच राहणार आहे आणि आपलं जे इन्स्टिट्यूट आहे भांडे प्लॉट चौक नागपूर इथे आपलं इन्स्टिट्यूट आहे. तर तुम्ही बिलकुल वेट करू नका, कारण नोटिफिकेशन आलेले आहे, वॅकन्सीज निघालेले आहे. आपण जर फक्त वाट पाहत राहू तर आपल्या हातचा जो हा चान्स आहे तो चालला जाईल आणि अशी संधी परत येणार नाही. तर त्यामुळे आपल्याला जर बँकिंग किंवा एसएससी रेल्वे या क्षेत्रामध्ये जर आपलं करिअर करायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला वाटत असेल की मला या वर्षी किंवा पुढच्या वर्षी 100% जॉब लागला पाहिजे, तर तुम्ही नक्कीच करिअर कॅम्पसशी जुडा, कारण नागपुरातून सगळ्यात जास्त रिझल्ट देणाऱ्या संस्था म्हणजे करिअर कॅम्पस. तुम्हाला जर या बॅचसाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्ती बॅच फुल झालेली आहे, भरलेली आहे, तरी तुम्हाला आणखी 1 तारखेपर्यंत टाइम आहे. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे या बॅचसाठी, तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा, आपल्या करिअर कॅम्पसमध्ये जॉईन व्हा. त्यासाठी तुम्हाला 7219201010 या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता आणि इन्क्वायरीसाठी सुद्धा येऊ शकता. ठीक आहे, चलो, धन्यवाद.